मित्रांनो, तुमच्याकडे कोणतंही वर्तमानपत्र येत असलं तरी देखील आज माझी तुम्हाला खास शिफारस आहे. इथे पेपर कुठे गेले माझे? आता ठेवले तिथे. दे कुठे? हां हां. आज ना बाकी सगळं सोडा. महाराष्ट्र टाइम्स वाचा. आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये माझ्याकडे 25 पेपर येतात बाय दी वे. तुम्हाला मी नेहमी सांगतो त्यामुळे माझ्याकडे आणि माझी टीम मला सांगते की आज मी त्यांना विषय दिला होता की या खरात प्रकरणात जे जे कुठे आलं असेल सगळं माझ्यासमोर ठेवा. ते गटात ठेवला होता त्याने. सर्वोत्कृष्ट बातमी, धक्कादायक बातमी ही महाराष्ट्र टाइम्समध्ये. आणि ते जे कटू सत्य त्यांनी सांगितलं आहे ना, ते डोळ्यात अंजन घालणारं आहे. काय झालं, काय होणार, काय होत आहे याचं इतकं अचूक माहिती दुसऱ्या वर्तमानपत्रात नाही, चॅनलमध्ये नाही. मी त्याचा पॅरेग्राफ तुम्हाला एवढ्या करता वाचून दाखवतो की तुम्हाला कळावं. याच्यावर मी मोठं भाषा उद्या करीन बरं का. माझ्याकडे याच्यापेक्षा आणखीन काही गौप्यस्फोट आहेत, तुम्ही उद्या करीन. पण आज हे तुम्हाला कळलं पाहिजे. महाराष्ट्र टाइम्सने लिहिलं आहे, कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचे समजते. डिसेंबर 2025 मध्ये त्याने खरातच्या नकळत कार्यालयातून 58 महिलांवरचे बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. दुष्कृत्य करूनही खरात समाजात साधू म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशाची हाव, असूया निर्माण झाली. त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिपच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते. महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे. परंतु खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सअपवर पाठवून धमकावले. या पीडितेने खरातला कळवले की अशा तऱ्हेने तो ब्लॅकमेल करतोय. परंतु खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसात जायला सांगितले. आलाय कुठे? ही कंप्लेंट आली, अमुक आली, तमुक आली, वगैरे वगैरे सगळं येत आहे. त्याच्यामध्ये खरातनीच त्या बाईला सांगितलं की तू पोलिसात जा, हा ब्लॅकमेल करतोय, ते व्हिडिओ दाखवून याची कंप्लेंट कर सांगितले. एकाही वर्तमानपत्राने, फक्त महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे. आणि त्यांचा खास प्रतिनिधी आहे, त्याचं काय नाव नाही दिलेलं. तिलाच व्हॉट्सअपवर या पीडितेने खरातला कळवले. खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने ऐका, नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. मेहुण्याने पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केले. कळलं? म्हणजे हे जे प्रकरण आलं सगळं, हे कशामुळे आलं? हे असं चालू राहिलं असतं. जे काय घडत होतं ते गैर होतं, अनैतिक होतं, बेकायदेशीर होतं. यातलं असं दिसतं की 90-99% परस्पर संमतीने होतं. याचं कारण हा जो अशोक खरात आहे, बाबा, कॅप्टन बाबा ना, तर तो ज्याला अपत्य होत नाही त्या महिलांना आश्वासित करायचा की तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून अपत्य होत नसतं तरी माझ्यापासून अपत्य होईल. आणि त्या बहाण्याने तो हे सगळं करत होता. हे सुद्धा आता आलाय ते उजेडात आलाय. वेगवेगळ्या ठिकाणचे संदर्भ माझ्याकडे असल्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे याचं साकल्याने रूप मी सांगतोय. तर तो हे ज्यांना मुलं नाहीत ना, त्या बायका मोठ्या संख्येने त्याच्याकडे जायच्या. आणि तो प्रारंभी असे धार्मिक उपचार केल्यासारखं वगैरे वगैरे दाखवायचा. आणि मग नंतर एकदा तिचा विश्वास संपादन केला आणि तिची त्या संदर्भातली, कारण काय व्हायचं, त्या बायका सांगायच्या की ते आलंय सगळं, मी काय माझ्या माणसाने सांगितलंय की त्यांना भीती काय वाटायची की आपल्याला जर मूल झालं नाही, अपत्य झालं नाही तर नवरा टाकून देईल. कारण ते ग्रामीण भागात कॉमन आहे. पहिले नाही झाली, दुसरी नाही झाली, तिसरी. महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत, त्यांच्या वडिलांनी 5 बायका केल्या आणि 5व्या बायकोला, मंत्री आहेत नाही होते, 5व्या बायकोला शेवटी ते मंत्री महोदय झाले. आणि त्याच्यामध्ये परत आणखी घोळ असा की पहिल्या 4 बायकांना झाले नाही, याचा अर्थ त्यांच्या वडिलांमध्ये दोष असला पाहिजे. आणि 5वीला झाले, याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि जाऊ दे, तो विषय मी घेतला ना, महाराष्ट्रामध्ये मोठा स्फोट आहे, जाऊ दे, ते सोडून दे. तर त्या बायका सांगायचं की माझा नवरा मला टाकून देईल, घरचे कुटुंबाचे दबाव, मूल होत नाही म्हणून. एक ग्रामीण भागात फार आहे, त्यामुळे त्यांना मूल हवंय या एका ह्याच्याकरता त्या मग शेवटी एका विशिष्ट मर्यादेनंतर म्हणायचं ठीक आहे तुमच्यापासून झालं तरी चालेल. मग हे सगळे जे बलात्कार ज्याला म्हटलं जात आहे ते प्रकार त्याच्यातून व्हायचे. मग याच्यामध्ये बलात्काराच्या व्याख्येमध्ये आमिष दाखवणं हे पण आहेच ना.
धमक्या देणं जसं आहे तसं आम्हीच दाखवणं, खोटी आश्वासनं देणं, भ्रामक हे करणं, हिप्नोटाईज करणं, मग त्याच्यामध्ये मग त्याने गुंगीचं औषध दिलं वगैरे, ते सगळं बऱ्याच गोष्टी येतात. पण हा मुळामध्ये जो प्रकार आहे ना बलात्काराचा, बाकी नेते मंडळी वगैरे मी तुम्हाला सांगितलं की नेते मंडळींना असे बाबा बुवा वगैरे भावनिक अनिश्चिततेमुळे हवे असतात आणि आजूबाजूचे लोक सांगतात का ह्या बाबा मोठा चमत्कारी आहे. महाराष्ट्रामध्ये नाही, राष्ट्रामध्ये एक 2-4 माणसं सोडली मोठी, किंवा कम्युनिस्ट काही नेते, किंवा आपले शरद पवार जर सोडले, दत्ता सामंत आमचे तसे होते. तर ज्याचा बाबाने बुवाने महाराजने असा कोणी तुम्हाला भेटणार नाही. त्यातले परत 50% वर अधिक नेते आघोरी गोष्टींवर पण विश्वास ठेवतात, हे पण सत्य आहे, मला माहिती आहे. वॉट एव्हर इट इज. तर ते हे आता जे 28 व्हिडिओ आहेत ते त्याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, पण शेवटी अंगाशी आलं की असं होतं ना. आता ज्या वेळेला मुली त्यावेळेला आरोप करतात, हे करतात, ते करतात, फसवणूक झाली वगैरे सांगतात, ते लग्नाची आश्वासनं दिली जातात, कसली आश्वासनं दिली जातात, मग ती पाळली जात नाही, मग त्याच्यातून ते आरोप होतात. हे खूप आहे. म्हणजे शोषण होणं, अन्याय होणं आणि त्याच्यासाठी दाद मानणं, याच्यासाठी पण हिंमत करावी लागते. आणि ती हिंमत ह्याच्यामध्ये असं झालेलं दिसतंय की ब्लॅकमेलिंगमधून यांनी दिली. म्हणजे असंही एक ऐकायला मिळालं मला की ही तक्रार करण्याकरता मी करोड रुपये द्यायला तयार आहेत, असं तो नीरज जाधव सांगत होता की मला मिळतील पैशात ते 5 कोटी मिळाले मला, तर कारण तक्रार करू आणि मागे घेऊ इथपर्यंत पण होतं त्याचं. पण वॉट एव्हर इट इज, हा आता बंधूपणा उघडकीला जो आलेला आहे त्याचा हा एक पैलू लक्षात घ्या की हे सगळं मुळामध्ये ब्लॅकमेलिंगमधून उघड आलेलं आहे. हे जर ब्लॅकमेलिंगमध्ये त्याने त्याला 5 कोटी दिले असते तर हा बाबा असाच बोंधूच राहिला असता, पण त्याचा छंदू जोरात चालू राहिला असता. हे कटू तरी सत्य आहे, ते तुम्हाला सांगायचं म्हणून हा व्हिडिओ. धन्यवाद.